नमस्कार. कवितेचं नाव आहे निष्कर्ष. कविता आपण पद्य विभागात आज प्रवेश केलाय. कविता आहे डॉक्टर सुहासिनी इर्लेकरांची. पहिल्यांदा कवयित्रीचा परिचय करून देतो. डॉक्टर सुहासिनी इर्लेकर यांचा जन्म 1932 साली झाला आणि त्या 2010 साली निवर्तल्या. संत साहित्याच्या अभ्यासक म्हणून त्या महाराष्ट्रात सुपरिचित होत्या. याबरोबरच मराठी कवयित्री आणि लेखिका म्हणून त्या सुपरिचित आहेत. त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या महिला पीएचडीच्या विद्यार्थिनी, पीएचडीची पहिली विद्यार्थिनी सुहासिनी इर्लेकर, मराठी विभागाची. अक्षर, गाथा, छांदस, बुद्धचरित्र गाऊया, ह्या महिना जांभळ्या क्षणी आदी काव्य संग्रह आहेत त्यांचे. तर आई ती आई हा त्यांचा कथा संग्रह आहे. याशिवाय वैचारिक, कादंबरी, साहित्य आणि समीक्षा, बालसाहित्य, ग्रंथ परिचय हे त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे सुहासिनी इर्लेकर हा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. बीड नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा डॉक्टर सुहासिनी इर्लेकर हा पुरस्कार 2013 मध्ये रोहिणी हट्टंगडी यांना दिलेला आहे. असं नंतर ते अनेकांना ते पुरस्कार संत साहित्याच्या बाबतीत ते दिले जातात. तर बीड मध्ये त्या नोकरीला असल्यामुळं, बलभीम कॉलेजला होत्या त्या, तर त्या बीडमध्ये नोकरीला असल्यामुळं त्यांचा तिथं साहित्य परिषदेशी खूप जवळून संबंध आला, नाट्य परिषदेशी संबंध आला आणि त्यामुळं त्यांच्या नावाने साहित्य परिषदेने काही पुरस्कार हे चालू केलेले आहेत. आता आपण कवितेकडे वळूयात. त्याच्या कवितेचं नाव आहे निष्कर्ष. पहिल्यांदा मी तुम्हाला कविता वाचून दाखवतो, कवितेचं प्रगट वाचन करतो. संध्याकाळ उलटून गेली तरीही न परतलेल्या आईची, दारात बसून एकटक वाट पाहणाऱ्या एकाकी अजान मुलासारखी निहाळते रस्त्यावरील रहदारीतील निर्मनुष्यता. फार सुंदर बर का. रस्त्यावरील रहदारीतील निर्मनुष्यता. पुढे पहा. पाठ फिरून गेलेले दिवस उरलेले निर्माल्यासारखे माझ्या निर्मम उलझडीत. आता जमा खर्च मांडताना किंवा आता मांडताना जमा खर्च जीर्ण पिवळ्या किर्दीत हाती उरलेले फक्त शून्य निरुत्तर. एवढा दीर्घ प्रवास निरुद्देश ठरवणारी माणसांच्या सावल्यांचीच उरलेली निशब्द चाहूल आसपास. डोळे मिटले तर अंधार, नि न मिटले तरीही अंधार. अशी कविता ही. कविता थोडीशी तुम्हाला न समजण्यासारखी, कारण हिच्यात ह्या कवितेमध्ये गर्भित अर्थ आहे, सरळ सरळ वाच्य अर्थ नाही. झुकझुक झुकझुक आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. सरळ सरळ अर्थ आहे ना, त्यात काही. पण कवी ग्रेस सारख्यांच्या कविता, ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता, ही कविता वाचा तुम्ही. हे माणसं बोलतात एक, पण
त्यांच्या कविता ह्या लक्षणेने घ्याव्या लागतात. म्हणून शब्दांच्या प्रमुख 3 शक्ती आहेत, 3 शब्दशक्ती आहेत. कोणत्या 3 शब्दशक्ती? पहिली आहे ती वाच्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे काय? की तुम्हाला वाचल्याबरोबर ते लगेच त्याचा अर्थ बोधतो. काही कविता अशा आहेत की त्याचा अर्थ तुम्हाला पहिल्या क्षणी कळत नाही, त्याचा थोडासा तर्क लावावा लागतो, तो झालं लक्षार्थ. पण काही कविता अशा आहेत की त्या लक्षार्थाने कळत नाही, त्यांना तिसराच काहीतरी अर्थ असतो, त्याला म्हणायचं व्यंजना किंवा व्यंग्यार्थ. असे 3 पद्धतीने तुम्हाला अभ्यासावं लागतं. मग ते परत वाच्यार्थाचे काही प्रकार आहेत, लक्षणाचे प्रकार आहेत, व्यंजनेचे प्रकार आहेत, ते आपण तो पुढचा भाग आहे. तो मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांना 3rd इयरला तो आहे साहित्य प्रकारामध्ये. साहित्य विचार नावाचा एक पेपर आहे खास, त्याच्यामध्ये तो आहे शब्दाची शक्ती म्हणून. आपल्या इतकं खोलवर जायचं नाही. पण इथं बाकी तुम्हाला अर्थ घेताना काही ठिकाणी लक्षणा वापरावी लागते आणि काही ठिकाणी तुम्हाला व्यंजना वापरावी लागते. वाच्यार्थाने तुम्हाला लगेच अर्थ कळत नाही. संध्याकाळ उलटून गेली तरी न परतलेल्या आईची दारात बसून एकटक वाट पाहणाऱ्या एकाकी अजान मुलासारखी निहाळते रस्त्यावरील रहदारीतील निर्मनुष्यता. आता रस्त्यावर तर रहदारी आहे की ना, पण रस्त्यावरील रहदारीतील निर्मनुष्यता म्हणजे काय? इथं कवयित्री शून्यात गेलेली आहे पहा. संध्याकाळ उलटून गेली, इथं याचा अर्थ वाच्यार्थात नाही घेता, याचा अर्थ लक्षणेने घ्यावा लागतो. संध्याकाळ उलटून गेली म्हणजे कवयित्रीच्या आयुष्यातली संध्याकाळ उलटून गेली. तुकाराम त्यांच्या एका अभंगामध्ये फार सुंदर एक वर्णन करतायत. काय माहितीये का? की सावध होई बापा काळ लागला मापा. आणि मग ते पुढं त्याच्यात ते सांगतायत की माझी आयुष्याची पहिली वर्ष बाळपण खेळता गेले, पुढं मग तारुण्य आलं, ते मदमस्तीमध्ये गेलं, नंतर मला वार्धक्याची चावल लागली आणि मग मला आता वार्धक्यात मला परमार्थ करावा वाटतो. असे तुकाराम फार सुंदर अभंग येतो. आणि मग आता हे सगळं काय ऐकू येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, आता मी कशी तुझी भक्ती करू, असा एक प्रश्न केलेला आहे. आणि मग तुकाराम म्हणतायत की अरे ज्यावेळी जे करायचं त्यावेळी ते केलं नाही आणि आता तू हे करायला लागला, आता काय उपयोग आहे? तसं या ठिकाणी संध्याकाळ म्हणजे तुकारामांनी ते संध्याकाळ म्हटलेले आयुष्याला, तसं इथं सुद्धा कवयित्रीने आयुष्याला संध्याकाळ म्हटलेली. या आयुष्याची संध्याकाळ काही मोजके क्षण, रिटायरमेंट नंतर चलाय. म्हणून आपल्याकडे 4 हे केलेले आहेत, आश्रम केलेले आहेत. आश्रमी विचार चौगुणी. कोणते आहेत आश्रम? 4. पहिला आहे बाल्याश्रम. की याच्यामध्ये तुम्हाला हे करावं लागतं, विद्यार्जन करावं लागतं. तुझं बालपण आणि विद्यार्जन त्याच्यात जातं. दुसरा येतो तो गृहस्थी. गृहस्थ आश्रमामध्ये त्याच्यावर अक्षता पडतात, शुभमंगल सावधान होतं, तो गृहस्थी. नंतर तो वानप्रस्थ. मग वानप्रस्थ काय? मग त्याने फक्त या आयुष्याच्या एका टप्प्यामध्ये फक्त मार्गदर्शनाची भूमिका ठेवायची आणि संसारातून हळूहळू निवृत्ती घ्यायची. आणि चौथा आहे तो संन्यास. मग माऊली फार सुंदर वर्णन, संन्यासी तरी संयोगी वियोग, आणि संकल्प तो वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, आणि संकल्प तो त्याग संन्यासाचा. म्हणजे संन्यास म्हणजे सर्वस्वाचा त्याग, काहीच ठेवायचं नाही पाठीमाग, काही नाही, सगळं सोडून द्यायचं. राजा जरी असला तरी तो राजा वानप्रस्थ आश्रमात पहिल्यांदा जायचं, वानप्रस्थातून नंतर डायरेक्ट संन्यास आश्रम घेऊन तो अनंताच्या वाट्याला जायचा, तो निघून जायचा हिमालयामध्ये. आपल्याकडं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तसंच तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला त्यापेक्षाही पण ते पांडवांचं चरित्र पहा तुम्ही, नंतर ते उत्तरापंथी गमन त्यांचं ज्यावेळी दाखवतात ना, तर तो जो मार्ग आहे ना, तो मार्ग तो संन्यास
संन्यास आश्रम तो घ्यावाच लागायचा. हे आमच्या चौवर्ण आहेत, हे 4 वर्णाश्रम, 4 आश्रम आहेत हे आमचे. 4 आश्रम आम्हाला स्वीकारावेच लागतात. इथं कवयित्री जे वर्णन करते ती अगदी 4थ्या आश्रमातलं वर्णन आहे. संध्याकाळ उलटून गेली तरी. पण आता काय झाले माहितीये का, आता या विज्ञान युगामध्ये ही आश्रम पद्धती सगळी बाजूला पडली आणि चंगळवादी जग झालं. पूर्वीच्या काळी आश्रम पद्धती होती आपल्याकडं आणि आता तसं राहिलं नाही. आता कवयित्री ही वर्तमानातली नोंद आहे. ही कवयित्रीची ही नोंद आहे, ही वर्तमानातली नोंद आहे आत्ताची अलीकडची. आणि म्हणून ती म्हणती संध्याकाळ उलटून गेली. म्हणजे आयुष्याची संध्याकाळ कोणती, वानप्रस्थ तरी. म्हणजे त्या याच्या पानावर, आळूवाच्या पानावर पाणी असतं, पण ते त्याच्यात चिकटतं का पानाला, काही संबंध नसतो. तसं जीवन हे आळवावरचं पाणी, हे वानप्रस्थामध्ये हे करतो आणि मग संन्यास होतो त्या संकल्पात. ते सगळं सोडून पुन्हा मग जळात विसरून जायचं. काही नको, कुठंच नाही, काहीच नाही. ती म्हणते संध्याकाळ उलटून, वानप्रस्थ तुमचं संपलेलं आहे आणि ती एका संन्यास आश्रमाच्या त्या 4थ्या आश्रमाच्या 4थ्या टप्प्याच्या याच्यावर येते, 4थ्या टप्प्यात आणि ती म्हणते संध्याकाळ उलटून गेली तरीही न परतलेल्या आईची वाट पाहणाऱ्या एकाकी अजाण मुलासारखी निहाळते रस्त्यावरील निर्मनुष्यता. निर्मनुष्यता निहाळते म्हणजे काय, रस्त्यावरील रहदारी, पण माणसं नाहीत ना त्या रहदारीमध्ये, त्या गर्दीमध्ये, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, माणसांच्या गर्दीत माणूस शोधतो मी, कवी म्हणतो. कुठे आहे माणसं, या गर्दीतील निर्मनुष्यता मी पाहते. सगळी रस्त्यावर गर्दी आहे, त्यात माणसं कुठे आहेत. माणसाने माणुसकी सोडलेली, माणसाने माणसासारखं माणसाशी वागणं, याचं नाव माणुसकी. पण ही निर्मनुष्यता आम्हाला सगळीकडे पाहायला भेटते. गर्दीमध्ये अगदी चालू मध्ये कुणी पण एखाद्या म्हाताऱ्याला धक्का देऊन जातो, कुणी एखाद्या स्त्रीला छळून जातो, कुणी एखाद्याला ऍक्सिडेंट करतो, तो तिथं विवळतोय, तरी कुणी त्याच्याकडे पाहत नाही, कोणाच्याच हृदयाला पाजर फुटत नाही. ती निर्मनुष्यता कवयित्रीमध्ये मी अनुभवते की माणसाची गर्दी आहे पण ती निर्मनुष्यता आहे. इथं माणसं कुठे आहेत, ही सगळी जनावरांसारखी वागतायत. ती निर्मनुष्यता मी अनुभवते. कवयित्री संत साहित्याची अभ्यासाची, म्हणून इतकी डीप गेली बरं का, लक्षात ठेवा. पाठ फिरून गेलेले दिवस उरले निर्माल्यासारखे. हे पाठीमागं जे माझे दिवस निघून गेलेत ना, म्हणजे बाळपण केले खेळता, नंतर पुढं वार्धक्याची चिंता वगैरे, तो जो अभंग मी तुम्हाला सांगितला ना, तसं पाठ फिरून गेलेले दिवस उरले फक्त निर्माल्यासारखे. का, माझा भूतकाळ हा फक्त निर्माल्यासारखा. निर्माल्य म्हणजे देवाला आपण फुलं वाहतो, दुसऱ्या दिवशी ती फुलं काढतो आणि पूजेला परत नवीन हे करतो. ती जी फुलं उरतात, म्हणजे कालची जी फुलं आहेत ती निर्माल्य. त्याचा काय, तो कचराच आहे ना, तो कचरा फेकून द्यायचा आहे ना. तसं आयुष्यभर मी जो संसार केला, जो सगळं ज्याच्यासाठी सगळी धावपळ केली, ते सगळ्याचं काय झालंय, आता निर्माल्य झालंय, तो कचरा झालेला आहे. ते फक्त गंगेत सोडून द्यायचं बस. मातीचा सशी मातीत मिळशी, हा मातीतून आलाय, मातीतच हा पंचतत्वाचा देह. पृथ्वी, आप, तेज, वायू, जल या पंचमहाभूतांपासून हा देह बांधलाय. आणि हे येतं काय, एक अंकुरतं काय बीज, त्याचं रोपटं होतं काय, फळं फुले येतात काय, नंतर परत त्याची माती होते काय, परत मातीच आजची मातीत मिळशी. माझ्या शरीराचं काय, लहानपणी अगदी तुम्ही कितीसे असता, लहान एकदम छोटेसे असता, आणि नंतर ज्यावेळी तो माणूस मरतो त्यावेळी त्याची काय होती, शेवटी मातीत गाडला तर माती, आणि जाळून टाकला तरी त्याची मातीच. मातीच अशी मातीत मिळते. म्हणून ती म्हणती उरले निर्माल्यासारखे, निर्मम माझ्या ओंजळीत. की जी ओंजळ सुद्धा निर्मम, म्हणजे माझी नाही अशी ती ओंजळ, निर्मम माझ्या ओंजळीत. आता मांडताना जमा खर्च, आता मी आयुष्याचा जमा खर्च मांडते, तेव्हा जीर्ण पिवळ्या किर्दीत हाती उरले फक्त शून्य निरुत्तर. माझ्या जीर्ण पिवळ्या कीर्तीमध्ये फक्त शून्य उरलेलं आहे आणि ते निरुत्तर आहे, ते काहीच बोलत नाही. का, कारण माझं काय कमवलं मी या देहाची या गावा आली, या जन्म मृत्यूच्या सोहळी या पावली म्हणतात की तुम्ही देहाच्या गावा आले, जन्ममृत्यूच्या सोहळ्याला आले, पण इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय.
किंवा दिवे दिला देह भजना गोमटा, ज्याच्यासाठी देह दिला. म्हणून दास महाराज फार सुंदर वर्णन करतात. भाड्याची घोडे पाठविले निज धामा रोकडे. हे शरीर भाड्याचं आहे, आम्हाला भाड्याचं घोडं करून दिलेलं आहे. त्यात बसलाय तो आत्मा आहे, ते भाड्याचं घोडं आहे. निज धामासाठी आम्हाला पाठवले. हे इहलोकाला आम्ही निज धामावरून आणलेलं आहे. आणि पण ते नेमकं आम्ही हे घोडच मी असं समजायला लागलो. आणि त्याचा परिणाम काय झाला की आता हे द्यायचं ज्याचं आहे ते मालकाच त्याला द्यायची वेळ आली, त्याला दिलं की मग शेवटी काय माझ्या हाती शून्य निरुत्तर, काही नाही, काही कमवलं नाही. एवढा प्रदीर्घ प्रवास निरुद्देश ठरवणारी, एवढा प्रदीर्घ प्रवास, खूप मोठा प्रवास, जीवनाचा खूप मोठा प्रवास केला. पण या प्रवासात काय उद्देशाने, कशासाठी आपण आलो, काय करायला पाहिजे होतं आणि काय केलं आणि काय मिळवलं. म्हणून निर्मम माझ्या उजळीत म्हणते, हे माझीच नाही, निर्माल्य झाले ते सगळं. जे सगळं कमवलं ते माझं काहीच राहिलं नाही. म्हणून ती म्हणते निर्मम माझ्या उजळीत, निरुद्देश ठरवणार, ज्याला काहीच उद्देश नव्हता असं निरुद्देश ठरवणार, जे सगळं माणसांच्या सावल्यांची उरलेली निशब्दचा हूल. फक्त या माणसांच्या सावल्या आहेत ना, यांची सगळी चाऊल फक्त मला निशब्द चाऊल. फक्त डोळे मिटले आता मी तरी आता अंधारच आहे, आणि उघडले तरीही अंधार, न मिटले म्हणजेच न मिटले तरीही अंधार. म्हणजे जो ते ज्ञान, जे आत्मज्ञान व्हायला पाहिजे होतं ना, या आयुष्यामध्ये आल्यानंतर आम्हाला जे म्हणजे बुद्ध खूप चांगलं सांगतात ते अत्तदीप भव, तू स्वतःचा प्रकाश हो, स्वतःच व स्वतःचा वाटाड्या हो, आणि तो दिवा घेऊन तू चल. मग हे श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतो. ज्यावेळी तो मटकन खाली बसतो तेव्हा कृष्ण त्याला गीतेचा उपदेश करतात, आणि ते म्हणतात, अरे तुला हे बाकी कुणीही येणार नाही तुला सोडवायला, तुला तुझाच सोडवणूक करायची. म्हणून उद्धरे दात्मनात्मनम, तुला स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा आहे. तुझा उद्धार करायला दुसरा तिसरा कोणी येईल आणि तो तुझा उद्धार केला, अजिबात नाही, तो मूर्खपणा आहे. बुद्ध तेच सांगतो, तुला स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही चालू याची पंथी, म्हणून उजळा वाया आलो वाटा. तुकारामजी म्हणतात आम्ही या वाटा उजळाया आलो. का की हे जे आडराणी जग भरलेले आहे ना, त्या आडराणात जे काटे कुठे भरलेले आहेत ना, ते सगळे काढून तुका म्हणे तुम्ही चला याची पंथी, तुम्ही ह्याच चांगल्या मार्गाने चला. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये आईचा आपला उगाच भटकत फिरू नको. अनंत बंदी सांगतो. ह्या आपण काय झालं, आपल्या वाटा चुकलो, आणि वाटा चुकल्यामुळे आत्मज्ञान नाही झालं, आणि आत्मज्ञान नाही झाल्यामुळं डोळं मिटलं तरी अंधार, उघडलं तरी अंधार, सगळं अंधकारमय जीवन. म्हणून ज्ञानाचा प्रकाश जर यायचा असेल तर तुमची अंतरीची ज्योत, म्हणून अंतरीचा ज्ञान दीप मालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे. स्वेरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राहती. सोयराबाई म्हणते, सोयरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैशी दिवस राहते. इथं कसला दिवस कसले राहत. ज्ञान ज्योतीचा एकदा सूर्य आल्यानंतर सूर्याची गावी कसा अंधार असेल, जा बरं त्याला विचारायला, आम्हाला पाव किलो अंधार देतो का, थोडा अंधार देतो का, थोडं कसला अंधार. सूर्याला अंधारच काय माहित, सूर्याला अंधार कसा माहित असेल. पण ही म्हणते कवयित्री इथे म्हणते, इथं मी डोळे झाकले तरी अंधार, उघडले तरी अंधार. म्हणजे जो आत्मज्ञानाचा प्रकाश जो आतमध्ये पडायला पाहिजे होता, तो माझ्या या आयुष्यामध्ये सफल झाला नाही. आत्मज्ञान जे व्हायला पाहिजे होतं, जे ज्ञानोबा तुकोबांना झाले, संतांना झाले, ते आत्मज्ञान मला झालं नाही. जे सद्भक्ताला जे व्हावं लागतं, ते भक्तीच्या वाटेवर चालल्यानंतर जे मिळतं ते मला मिळलं नाही. जे आयुष्य ते सगळं निर्मल्यासारखं वाया गेलं, बाकी दुसरे वाया गेले. आयुष्य सगळं एवढा प्रदीर्घ प्रवास केला, काही नाही केलं, भरपूर केलं ना, पण जे केलं ते सगळं वाया गेलं, सगळे प्रयत्न फसले. आणि आता आयुष्याचा जमा खर्च मांडायला काढला तर तो माझा सर्वच्या सर्व जमा खर्च जर पाहिला तर तो सर्वच्या सर्व जमा खर्च शून्य, काहीच नाही. आलोय मोकळा, जाणारही मोकळा, कायसाठी आलो ते कळलं नाही, काय कसं जाणार ते कळलं नाही. म्हणून माझ्या हाती एवढा निष्कर्ष आला
तेव्हाही अंधार, आत्ताही अंधार, डोळे मिटले तरी अंधार, उघडले तरी अंधार, कारण मी हे मानलं नाही, आत्तदीप भव उद्धरेद आत्मनात्मानं, मी हे मानलं नाही, हे कळलं नाही, त्यामुळं अंधार. हा निष्कर्षाप्रत संत साहित्याची अभ्यासिका असल्यामुळं कवयित्री या ठिकाणी असा या निष्कर्षाप्रत आलेली आहे. तुर्तास इथंच थांबूयात.